आणि जागतिक पातळीवर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात निर्माण झालेला अडथळा तो आम्हाला शहरातला आणि ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील लोकांना सोसावा लागत आहे. त्याचाच एक बळी म्हणून अकोला जिल्ह्यातील एका व्यक्तीचा रांगेत लागल्यामुळं बळी गेलेला आहे. ते आपण तुम्ही आणि वृत्तपत्रातून पाहत आहोत. परंतु व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे शहरातील परिस्थिती आणि खेड्यातील परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळं जुन्या पद्धतीचं जे चुलीवरचं जे स्वयंपाक आपल्या महिला करत होत्या ते आजच्या पिढीत कोणी करायला तयार नाही. आणि शहरात पाहिलं तर सरपण आपल्याला मिळत नाही. खेड्यात तरी आपण म्हणून गाड्या आणून कसं तरी आपला उदरनिर्वाह करू शकतो. परंतु अशा कठीण परिस्थितीत आपण पाहतो काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप अन्य पक्ष या महाराष्ट्रात आहे आणि देशात सुद्धा आहे. परंतु अन्य पक्षावर किंवा गांभीर्यानं विचार करण्याची ताकद या महाराष्ट्रात आणि देशात एकमेव नेता जर असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर आहे. दुसरा माईचा लाल पैदा होऊ शकत RSSचं कार्यालय असो, शेतकऱ्याचा प्रश्न असो, पोतांचा प्रश्न असो, ओबीसीचा प्रश्न असो, आदिवासींचा प्रश्न असो, गोंडगवारी अन्य पक्षाचा प्रश्न असो, या महाराष्ट्रात आणि देशात जर कोणी आवाज उचलत असेल तर ते आमचे नेते सध्या बाळासाहेब आंबेडकर आहे. राज्यव्यापी आपण आंदोलन करणार आहोत. जिल्ह्याच्या ठिकाणी अमरावती पूर्व आणि अमरावती पश्चिमच्या वतीनं येणाऱ्या 6 तारखेला कलेक्टरच्या कार्यालयावर आपल्याला धूमधडाका त्या ठिकाणी वंचितच्या वतीनं लावायचा आहे. खेड आणि शहरातील मोठ्या संख्येनं आपल्याला उपस्थित राहायचं आहे. आणि उपस्थित असताना प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. तो खेड्यातला असो का शहरातला असो, त्याच्या नगरातील महिला आणि युवक आणि जे पदाधिकारी आहेत ते प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे की त्यांनी 6 तारखेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं. याची जबाबदारी झोपडपट्टीतल्या माणसाची नसून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याची आहे, पदाधिकाऱ्याची आहे. त्यातून जे काही ही चळवळ आहे, जी काही शाखा आहे, त्या माध्यमातून मोठ्या संख्येने 6 तारखेला जे काही महिला आघाडी आहे, युवक आघाडी आहे आणि काही पदाधिकारी आहेत, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तेव्हा अमरावती जिल्ह्यातील आणि शहरातील पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की मोठ्या संख्येने आपण उपस्थित जर झालात तर या महाराष्ट्राला हातून लावण्याची ताकद उमा अंबादानी बाळासाहेबांच्या धनगटात झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या मीटिंगचे अध्यक्ष प्रकाशजी बोरकर आहेत, आमचे मित्र संजय भाऊ चोरपकर आहेत, आमचे सन्माननीय मित्र राहुल भाऊ मेश्राम आहेत आणि वरिष्ठ जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत. या सर्वांना विनंती करतो की आपण आपापले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. जास्त कार्यकर्ते तुलनेचा प्रयत्न करत आणि आपल्या आंदोलनाचं यशस्वी करण्यासाठी छोटासा हातभार लावा अशी पाहिजे. नांदगाव खंडेश्वर मधून आमचा प्रतिसाद तर हमेशाच चांगलाच असते. यावेळेस ते नसताना सुद्धा चांगला दिसतो आणि शक्यतो जेवढे जास्त लोक तेवढे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना सांगून होणाऱ्या 6 तारखेच्या मोर्चा कसा यशस्वी होईल आणि जास्तीत जास्त लोक कधी सहभागी होतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आंदोलन आपण शहराच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न सर्व मंडळी बोलली त्यांच्या सर्वांना माझं अनुमोदन आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की 6/4/2026 देशव्यापी आंदोलन आहे. तालुका, शहर आणि जिल्हा या तिन्ही ठिकाणी तिचे जे तालुका अध्यक्ष असतील, शहर अध्यक्ष असतील आणि जिल्ह्याचे तिन्ही ठिकाणी आंदोलन होणार आहे. कालचं जसं आता आपण साहेबांना सांगितलं त्याच्या अनुषंगानं. त्याच्यानंतर आता आपण करायचं काय आहे, आपल्याजवळ फक्त आता 1 दिवस राहिला. तर एका दिवसामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला कुठं जर जाता येत नसेल तर आपल्या एरियामध्ये फिरा.
कारण हा मुद्दा फक्त वंचित बहुजन आघाडीचा आहे काय तर नाही, हा मुद्दा सर्व लोकांचा आहे, हा मुद्दा देशाचा आहे. कारण हा जो मुजरा मोदी आहे यानं जो निर्णय घेतले हे देशाच्या विरोधात आहे आणि त्याच्या निर्णयाचे फळ पूर्ण भारतीयाला भोगावं लागत आहे. याच गोष्टी आता आपल्या लक्षात आल्या आहे म्हणून आपण आपल्या आजूबाजूच्या सर्व समाजातल्या लोकांना जागरूक करू शकतो आणि याच्या विरोधात जन आंदोलन 6 तारखेचं यशस्वी करू शकतो. एवढं बोलताना थांबतो. नमस्कार. असं करण्यात आलं किंवा तालुक्यावर काय आंदोलन न करता जिल्ह्यावर करा. जिल्ह्यावर ते भविष्य होते कारण तालुक्यावर जरी केला आपला तो त्या तालुका तहसीलदार इथं जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवणार आहे. पण डायरेक्ट आपण जिल्ह्यावर केला आपला तर ते आंदोलन कोण होईल? म्हणून तुम्हाला सर्व तालुका अध्यक्षांना सूचना आहे आणि विनंती आहे. विनंती तर एक सूचना आहे की तुम्ही सर्व तालुका अध्यक्ष तुमच्या मनानं मनमानी करू नका. शिस्त ठेवा. शिस्त न ठेवण्यासाठी कारवाई करू. पूर्वमध्ये सर्व तालुक्यांना सांगा पत्राच्या त्यांना दिलेल्या सर्वांना साठी लोकांना सांगितलं शहरात करू नका. ग्राउंडमध्ये या शहरात त्याला लेखी बघलेले आहे. सकाळी राज्यकारिणीची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की तालुका स्तरावर न करता जिल्हा स्तरावर भविष्य आंदोलन आहे. त्याची स्पष्ट सांगितलं की तालुका स्तरावर करायची सगळ्यांना जय भीम. सर्वप्रथम सगळ्या महामानवांना त्रिवार वंदन करून मीटिंग घेतो आहे. ते येणाऱ्या 6 एप्रिलला सोमवार रोजी पूर्ण भारत देशात ही गॅस टंचाई होत आहे. त्या गॅस टंचाईमुळे विद्यार्थ्यांना, घरगुती महिलांना, हॉटेल्स व्यावसायिकांना, जे बाहेरगावी लोक आहेत, जे बाहेरगावी नोकरीवर गेले आहेत त्या लोकांना, सगळ्या देशातील नागरिकांना त्याचा जो त्रास होत आहे त्या त्रासाला लक्षात घेऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी 6 एप्रिलला एक भव्य, दिव्य आणि व्यापक स्वरूपातलं आंदोलन नरेंद्र मोदी यांच्या विरोधात करणे गरजेचं आहे असं साहेबांना वाटल्यामुळे त्यांनी सगळ्यांना, सगळ्या जिल्हा अध्यक्षांना, सगळ्या जिल्ह्यांना आदेश दिले की 6 एप्रिलला एकाच दिवशी सगळ्या जिल्ह्याचे कलेक्टरच्या समोर आपलं मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाहिजे. काही तालुके लांब आहेत, ते तालुके कलेक्टर ऑफिसपर्यंत नाही येऊ शकतील म्हणून त्यांनी त्यांच्या तालुक्यात ते आंदोलन करावं असं साहेबांचे निदर्शने होते. परंतु काही जिल्ह्यामध्ये तालुके आपले छोटे आहेत किंवा शहराच्या जवळ आहेत किंवा आपल्या तालुक्यातील काही कार्यकर्ते छोटे आहेत. आंदोलनात अगर आपण 5-10 जण जाऊन उभे झालो, नारे लावले तर त्या आंदोलनाचा काहीतरी उलटा परिणाम नको व्हायला यासाठी काल जे ऑनलाईन आमची जिल्हाध्यक्ष आणि महासचिवांची राज्यस्तरीय कार्यकारिणीसोबतची मिटिंग झाली त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की सगळे तालुक्यातील सगळे आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, वाटल्यास ऑटो युनियन सुद्धा, मेसवाले व्यावसायिक जे आहेत ते सुद्धा, हॉटेल्स व्यावसायिक, जे हॉस्टेल चालवतात ते हॉस्टेल सुद्धा बंद झाल्यात गॅसच्या टंचाईमुळे. ज्या ज्या लोकांना त्या गॅस टंचाईमुळे आपले व्यवसाय बंद करायला लागले किंवा त्रास होत आहे त्या सगळ्या लोकांना आपल्याला सोबत घेऊन ते आंदोलन कसं मोठ्या प्रमाणात करता येईल त्या गोष्टीचं काल आमचं जिल्हाध्यक्ष आणि महासचिवांच्या ऑनलाईन मिटिंग झाल्या. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझ्यासोबत आलेले पश्चिमचे महासचिव साहेब मोहगा, पश्चिमचे उपाध्यक्ष आनंदराव इंगळे आणि जो हा मीटिंग ठेवली आहे त्या मीटिंगमध्ये त्यांनी वारंवार सर्वांना फोन करून आणि जिल्हाधिकारी जो असलो तरी महेश भाऊ, सुरेश भाऊ दायडेने याच्यात जास्त पुढाकार घेतला. त्यांनी मी सच्चा कार्यकर्ता बा माझ्याकडे पदाची पद म्हणजे कार्यकर्ता नाही, बाळासाहेबांचा कार्यकर्ता पद भेटलं म्हणजे कार्यकर्ता झाला नाही, पद नसतानाही कार्यकर्ता आहो हे दाखवून करत आणि त्यांनी सांगितले भाऊ आपल्याला मिटिंग घ्यायची आहे, तुम्ही शक्य झालं तर या, कारण तसे पाहिजे ही फक्त चांगली गोष्ट आहे. आपल्या बाबासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचा एक स्वतः कार्यकर्ता तर हे करत असेल आपण त्याच्या पाठसोबत असलो पाहिजे म्हणून कौतुक करणारी गोष्ट आहे. आणि आम्हाला खूप अपेक्षा आहे, पक्षाला सुद्धा अपेक्षा आहे की त्या तुम्ही काम चालू ठेवा, तुमच्या कार्याची आम्ही नोंद घेत आहोत. कोणी घेऊ की न घेऊ तुम्ही जिल्हा तुमच्या कार्याची नोंद आम्ही घेत आहोत. दुसरी गोष्ट आपण जो जे नारे आहेत आपले नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर हा एकच नारा आहे आणि आपला विषय आहे कोणी त्या आंदोलनामध्ये भाषण करत असताना एफ-5 विषयी बोलायचं नाही, तो विषय समजून तो विषय मागे गेलेला आहे. आपलं हे आंदोलन झाल्यानंतर आपण एका महिन्यानं पुन्हा एफ-5चा मोठं एक उग्र आंदोलन करणार आहोत त्याच्यात
म्हणजे या आंदोलनाचा गाभा आहे सिलेंडर. सिलेंडर कसं भेटेल आपल्याला, त्या जिल्हा अधिकाऱ्याला आपण कसं धारेवर धरू. त्या जिल्हाधिकारी जो बोलला किंवा इथं टंचाई नाही आहे, काही आपल्याकडे प्रूफ आहे तर प्रूफ त्याला आपण दाखवू. मी सुद्धा आंदोलन 4-5 दिवसापर्यंत केलं आहे, ते सर्व वाचता फेसबुकवर पाहिलं असेल. आणि हे त्या जिल्हाधिकारी लक्षात आणून की प्रशासन म्हणते की आमच्याकडे खूप मोठा साठा आहे तर मग राहा कशा काय लागतात. आजच्या पेपरला सुद्धा, लोकमत पेपरला सुद्धा एक बातमी आलेली आहे भाऊ, त्यामध्ये सुद्धा 17,000 गॅस सिलेंडर वेटिंगवर आहे. काय आहे हे सुद्धा आपण कलेक्टरला उद्या ज्या टंचाई आहे आणि वंचित किंवा आम्ही लोक आवाज सुद्धा तुमची मुख्यमंत्री म्हणून कारवाई करा. हे कशी काय, हुकुमशाही आहे की लोकशाही आहे, हा सुद्धा एक विचार लागेल त्याला उद्या. म्हणून सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापल्या विभागामध्ये, आम्ही आमच्या विभागामध्ये प्रचार करत आहोत, आमच्या अध्यक्षांना सांगत आहोत, तालुका अध्यक्ष सांगत आहोत. तुम्ही सुद्धा आपल्या वार्डामध्ये जे मुख्य सुरेश सारखे जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या प्रभागामध्ये, आपल्या विभागामध्ये लोक मोठ्या संख्येने कशा काय येणार आहे. कारण सकाळचा वेळ आहे, आपल्याला 12 वाजेपर्यंत आंदोलन संपवत आहे. म्हणून आपण जर सकाळी 9 वाजतापासून 10 वाजतापासून तयारी केली शहरात यायची सकाळी. तुम्ही सुद्धा भारतीय बौद्ध महासभेला आदेश द्या किंवा तुम्ही लवकरात लवकर वाटलं जेवण 1 वाजता 2 वाजता करायचं म्हणाल्यावर आपलं 12 वाजेपर्यंत खतम होऊन जाते. सकाळच्या ओघात गुन्हे केले असते, सकाळी जर जास्तीत जास्त लोक जर आंदोलन कसे करू शकतो. मागच्या आठवड्याला जी बैठक झाली आणि त्या बैठकीचं नियोजन म्हणजे शनिवारीच होतं आणि योगायोगानं कार्यक्रम आला, साहेबांचा आदेश आला आणि आपण ही बैठक जी आयोजित होती त्याच बैठकीसाठी काल आपले भारतीय बौद्ध महासभेचे विजयजी तोरपगार यांना फोन केला की आपल्याजवळ लेडीज कमी आहे, त्या लेडीज देशात येतील कशा. म्हणून साहेबांना फोन केला तर त्यांनी सांगितलं मी म्हणे बाहेरगावी यावं कर्नाटकला, प्रकाशजी बोरकर साहेब त्यांना कॉल करा. मग मी दादांचा नंबर घेतला आणि दादांना कॉल केला की मी उद्याच्या बैठकीला या. मुंडे साहेबांना कॉल केला पण त्यांचा मोबाईल लागला आणि दुसऱ्या वेळ स्विच ऑफ झाला, वगैरे चार्जिंग नसेल. माया कॉल केला का आजच्या मिटिंगच्या संदर्भात. महत्त्वाचा विषय हा आहे की इथलं जे जिल्हा प्रशासन आहे हे अमरावतीच्या जनतेवर एका प्रकारचं हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न करतात. आपण जिल्हाधिकाऱ्याचं स्टेटमेंट प्रत्येक वेळेस पहा. जिल्हाधिकारी मीडियासमोर येते आणि सांगते की अमरावतीमध्ये गॅसची टंचाई नाही, गॅसची टंचाई नाही. मग या अमरावती जिल्ह्यामध्ये कालच पेपरला वाचलं का 2-3 किलोमीटरच्या लाईनी दर्यापूरमध्ये लागतात. हे सोळा आमच्या इथे 1 किलोमीटरच्या अमरावतीमध्ये लाईनी लागत आहे. मग एवढ्या लाईनी लागत असताना आमचा जिल्हाधिकारी खोटा का बोलतो. महत्वाचा विषय काय आहे की आमचा जिल्हाधिकारी खोटा का बोलतो. कारण जिल्हाधिकाऱ्याची प्रमुख भूमिका असते का तो कोणताही आदेश तात्काळ गव्हर्नमेंटला देऊ शकतो. कोणताही आदेश, याची कायदा सुव्यवस्था जर बिघडली असेल, कायदा सुव्यवस्था सुरळीत करायची असेल तर इथल्या पोलीस कमिशनरला नाही का जिल्हाधिकारी प्रेस कॉन्फरन्स घेते, मीडियासमोर आणि सांगते का स्टॉक आहे. मग लोक पागल झाले का सिलेंडर डोक्यात घेऊन लाईन लावून राहिले. म्हणजे आमच्याकडे स्टॉक असल्यावर म्हणजे याचा अर्थ का इथला जिल्हाधिकारी गॅसच्या संदर्भामध्ये काळा बाजार करत आहे. काळा बाजार करण्यासाठी इथल्या धनाढ्य लोकांना प्रोत्साहन देत आहे. ह्या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे. जसं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे आदेश दिले की आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले पाहिजे. डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार त्यांनी जो राज्याला आदेश दिलेला आहे की सोमवारी 6 एप्रिल रोजी राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दिव्य असा मोर्चा काढायचा आहे. आणि त्या मोर्चाच्या संदर्भात आपण सर्व या इथे उपस्थित असलेले जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, या बैठकीचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बोरकर सर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व आणि ज्यांनी या बैठकीसाठी अतिशय परिश्रम घेतले असे ते माझे लहान बंधू सुरेश तायडे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम. एक सम्राट अशोक, देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या सत्तास्थांना किंवा वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका मानवोपासिका मीराताई आंबेडकर
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करून आज या शासकीय विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन्ही जिल्ह्याच्या वतीनं अत्यंत जीवनावश्यक गरजेच्यासाठी आजची सभा आयोजित केली आहे. बाळासाहेबांचा आदेश आला, त्या आदेशावरून या ठिकाणी आपण सर्व एकत्रित आलात. निश्चितपणे तुमचं सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो की एका बाळासाहेबांच्या आदेशावर आज अमरावतीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी विशेषतः एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता उपस्थित होतो ही साधी सुधी बाब नाही आहे. याचा अर्थ कार्यकर्त्यांच्या मनात कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याविषयी नितांत आदर आहे आणि त्या आदरापोटी आपण आज आदर दाखवण्यासाठी आपण सिद्ध झालो आहोत आणि त्यामुळे उद्याचा होणारा आंदोलन निश्चितपणे यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो. या ठिकाणी आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा आंबेडकर पाहिजे. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो.